फक्त 3 बॉलमध्ये 1 धाव. वैयक्तिक जरूर पाहायला मिळते. स्कोर कार्डवर धावा आहेत 32. येणारे 6 चेंडू, 6 मध्ये किती धावा येतील. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ उपस्थित असतील तर आपण टॉस साठी या विनंती असेल. थर्टी 32 रन्स. फुलटॉस बॉल. तिथे एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल परिपूर्ण केले जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा अगदी पाहता पाहता पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. इथून विश्वनाथला परतावा लागेल. 2 धावा परिपूर्ण. स्कोर कार्डवर धावा 34. 2 गडी बाद. थर्टी 34 रन्स. 34 धावा 2 गडी बाद. येणारे 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 मध्ये इथून आणखीन धावा उभ्या कराव्या लागतील. स्ट्राईक तर आपल्याकडे ठेवलंय रुपेशने. हवाई सफर करावी लागेल. कविराज. अंतिम 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज मार्क वर. हो सुंदर अप्रतिम चेंडू. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स प्राप्त केला गेलाय. डॉट बॉल येतोय. आता येणारे 4 बॉल, 4 मध्ये 2 हवाई सफर खूप गरजेचे असतील कामनोली संघासाठी. 34 रन. 34 धावा स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाज पुढील बॉल. मोठा हवाई सफर करण्याचा प्रयत्न. इथे डिस्टन्स क्लिअर केलं जाईल का. पंचांचा सिग्नल येत आहेत. 6 धावा. षटकार.
हॅलो, चला मॅचला होतोय सुरुवात. आले एका बाजूने, दुसऱ्या बाजूने मैसीद आपण पाहतायत. बेस्ट ऑफ लक बोट टीम. 47-48 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. रोहितजी भोईर आपण पंचांच्या भूमिकेमध्ये. पहिला बॉल. एक धाव स्कोर कार्ड वर आहे. षटक क्रमांक पहिला आपण पाहतायत. 48 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. आदेश आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर. 48 धावांचा पाठलाग केला जातो. हॅलो, धावसंख्या जाऊन पोहोचलाय 7. हो हो, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. आधीच्या बॉलवर सरळ बॅटने धावा आल्यात, पण तो एक वेगळा प्रयत्न केला गेला. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 7 धावा स्कोर कार्डवर. 48 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. आदेश पुढील बॉल. उलटॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे कव्हर मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु थोडस फेकी खराब पाहायला मिळाली. सिंगल परिपूर्ण केले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या अंकावर. 4 बॉलची समाप्ती. स्कोर कार्डवर 8 धावा आहेत. गोलंदाज पुढील बॉल. आदेश आपण पाहतात गोलंदाजी मार्कवर. सह बॅटने करण्याचा प्रयत्न केला गॅप मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. वाईट इश लॉंग ऑफ. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. कविराज आपण पाहतायत. स्कोर कार्डवर धावा आहेत 9. शेवटचा अंतिम चेंडू असेल. षटक क्रमांक पहिला आपण पाहतायत. 48 धावांचं एक टार्गेट जरूर आपण पाहू शकतात. डेड बॉल एकत्रित घोषित केला जातोय. शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक पहिला आपण पाहतायत. यावेळी सफल झाल्यात. लॉंग लेग परिक्षेत्रामध्ये सीमारेषा पार. चौकार. षटकाची झाली समाप्ती. स्कोर कार्डवर धावा आहेत 12. बसायचा नाका नाक्यावर धका नाक्यावर बसी बस काय तळे नाही काय का बिना बस काय तळे नाही ससदिमा 13 धावा स्कोर कार्डवर आहेत. एक षटकाची समाप्ती. 48 धावांचा पाठलाग केला जातोय. रुपेश येतोय गोलंदाजी मार्कवर. रुपेशने चांगली फलंदाजी केली होती. 13 रन्स विदाउट लॉस. चांगली सुरुवात झालंय. शिरगाव संघाकडनं आपण पाहतायत. 2 फलंदाज मैशी एका बाजूने दुसऱ्या बाजूने आले आपण पाहतायत. 13 धावा स्कोर कार्डवर. 48 लक्ष आपण पाहतायत. पहिल्या षटकामध्ये 13 धावा. अजूनही 35 ची आवश्यकता असेल. येणारी 24 बॉल. क्रॉस बॅटने करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. सिंगल परिपूर्ण केले गेले. या सिंगलच्या अगदी मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 14 या अंकावर. चांगली बॅटिंग लाईन आहे शिरगाव संघाकडे. सुरुवात तर अगदी धमाकेदार पाहायला मिळालंय. 14 रन्स विदाउट लॉस. इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू सलट ट्रॅव्हल होतोय. सीमारेषा पार. चौकार.
तेवीस चेंडू तीची जुनी आवश्यकता असेल. चांगली सुरुवात झाली शिरगाव संघाकडनं. दोन्ही फलंदाज आपण पाहतायत. इथून रुपेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. एखादा ब्रेक थ्रू द्यावा लागेल. पुढील बॉल. तीन बॉलची समाप्ती. स्कोर कार्डवर धावा आहेत 18. पुन्हा एकदा शफल झाल्यात. काही जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार येतो 6. काही जबरदस्त बॅटिंग राहिले. म्हैशीचं कौतुक करावं लागेल. 2 चौकार. (24) 24 धावा स्कोर कार्डवर आहेत. अर्धा पल्ला जरूर पार केला गेलाय. अजूनही 24 ची आवश्यकता. हो स्विच चिटकण्याचा प्रयत्न. षटकार आहे की चौकार? पंच षटकार आहे. (30 रन्स स्कोर कार्डवर आहे. 30 धावा या धावफलकावर. अजूनही 18 धावांची आवश्यकता असेल. बॅटिंग पाहायला मिळालंय म्हैशीत. गोलंदाज पुढील बॉल चा चेंडू असेल. 30 रन्स. फुलटॉस बॉल. (35) 35. 13ची अजूनही आवश्यकता असेल. पुन्हा एकदा हवाई सफर. षटकार येतो. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. 41 धावा स्कोर कार्डवर आहेत. 2 षटकाच्या अगदी समाप्ती खेळ.
12 चेंडू 7ची आवश्यकता. सॉरी 18 बॉल 7ची आवश्यकता असेल. 2 षटकामध्ये धावा झाल्या तर 41 विदाउट लॉस. सात धावींची आवश्यकता आहे. इथून मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज, परंतु विकेट्स प्राप्त करावे लागतील. सिंगल परिपूर्ण केली जाते. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 42 या अंकावर. व्हाईट बॉल दर्शवत आहेत. 5 धावा दूर आहेत. इथून मॅच फिनिश केला जातोय. वेल प्लेड शिरगाव संघ अँड हार्ड लक असेल आंबलोली संघ. 43 धावा नॉट आउट. म्हैशीत आपण पाहतायत काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली.